चला तर मंडळी, राम राम. स्वागत आहे आपलं आपल्या बेधडे कट्ट्यामध्ये आणि आपल्या छोट्याशा चॅनलमध्ये. तर आजचा आमचा ब्लॉग होणार आहे तांबरवाडी या ठिकाणी, कारण आम्ही आलो तांबरवाडीला. तांबरवाडीचं कारण ही आहे की सप्तपदी विवाह आपल्याकडंच आहे, त्यामुळे आलं तर तांबरवाडीला येऊन जरा बघितलो का इथं आम्ही चालतो सऱ्यात अगोदर असं वाटलं होतं. आल्यानंतर गप्पदेशात चौरंग तीन मांडून पूजा तीन मांडून घेऊ म्हणलो. त्यानंतर आमच्यासोबत गणेश महाराज आलते, त्यांनी सुंदर असं पूजा मांडून घेतली. तोपर्यंत म्हणलं चला थोडासा व्हिडिओ बनवा, म्हणून असं व्हिडिओ घेतलो. बघा सुंदर असं मी स्वयंपाक केल्यात त्या ठिकाणी. आता पूजा मांडणं चालू आहे. अजून ते महागाचं डेकोरेशन बरंच काय राहिले असं मला वाटलं, त्यामुळे चला थोडाफार बनवून घेऊ ब्लॉग म्हणलं आहे त्याच्या परिस्थितीमध्ये. मला वेळ राहून न राहू म्हणलो. मग त्यानंतर गेल्यानंतर काय बघितलं इकडं, तर काय बाबा लय खतरनाक रुकवत होते की अतिशय छान पद्धतीने रुकवत दिसलं. बघा लयच भारी रुकवत मांडल्यात आणि लय बी दिल्यात रुकवतामध्ये. त्यामुळं म्हणलं चला तर आता दाखवा म्हणलं आपला चेहरा, म्हणजे आपल्या सर्व सबस्क्रायबरला कळावं की रतन महाराज आल्यात. तर मित्रांनो चालू आहे आता पूजा. आता थोड्याच वेळामध्ये पाहुणे मंडळी थोडे गोळा होतील. तुम्ही पाहू शकता सध्या तर कोणच नाही इथं. कोण असलं असतं तुम्हाला दिसलंच असतं आहे का नाही. चला आता पुढचं दाखवतो तुम्हाला. या अशा पद्धतीने हो बघा नंबर 1ची पूजा मांडला. आता मी मांडला म्हणजे गणेश महाराजांनी ते मांडल्यात. मी थोडं व्हिडिओमध्ये बिझी होतो, अजून डेकोरेशनचं काम राहिले. ठीक आहे, होत राहील काम. आता आपलं काम आहे फक्त नवरदेवाची नवरीची वाट बघणं, बाकी तयाऱ्या पूर्ण झालेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ते पाहू शकता. डबल एकदा म्हणलं रुकवत दाखवावं, कारण लग्नात सीझन आहे. रुकवत असं मांडतात सारेजण बघा बायातील. महिलांनी विनंती बघा रुकवत किती छान मांडल्यात. हां देव बी लागते जास्त, बरोबर आहे. चला मित्रांनो रुकवत बघून घ्या. सुंदर असं बाया आल्यात. बाया 4 गोळा झाले की चालू जुनी आठवणी गप्पा गोष्टी ते चालू झाले. सरलाच म्हणजे कार्यक्रमामध्ये ती जास्त फेटेवाल्याचं काम फेटेवाली करत आहे सुंदर पद्धतीने. फेटा तीन बांधून लेकरं इकडं तिकडं पळापळी चालू आहे. तुम्ही पाहतच आहात या ठिकाणी फेटे चालू आहेत बांधणं. एक बांधले आहेत म्हणजे लवकर आई आली की उरकून जाते. आता मांडला बघा पूजा नंबर 1ची. आता हो बघा किती लोक गोळा झाले. आत्ताच थोडे होते का, असं थोडे गोळा होते. आता लई सोयरे सारे गोळा झाली की चला आपल्याला परमिशन भेटते लग्न लावायला आहे का नाही. अक्षदा वाटून घ्यायला सांगतो आता एकदा. सुंदर असं अक्षदा वाटले का सारेजण. इथं बघा मंडळीची फोटोशूट चालू आहे. पाहुणे मंडळीची स्वयंपाक रेडी झाला काय की बाबा हो का. हां आता दाखवतो बघा तुम्हाला. बाबा किती जण द्या भरली जागा. आता काय नाही, महिला फुल झालं. आता फक्त नवरदेव आणि नवरीची एंट्रीची वाट बघायची आपल्याला. त्याने आले की लगेच लग्न चालू. चला तर मित्रांनो लग्न सुरुवात. पुणे दीप ज्योती नमस्तुते स्वाहा. ओम महाज्वालाय विद्महे अग्निमध्याय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात् स्वाहा. ओम जले ज्वाला तले ज्वाला ज्वालाकाश मंडले त्रिलोकी ज्वाला व्यापुनी दीप ज्योती नमस्तुते नमः स्वाहा. चला तर मित्रांनो ह्यांना मी देत होतो संकल्प काही कॅमेऱ्यामध्ये ऐकू आला नाही म्हणून तुम्हाला सांगतो. चला या ठिकाणी संकल्प झालेला आहे. संकल्प झाल्याच्या नंतर लगेचच मी आठवलं की टोपी नाही, टोपी घातलं आणि चालू झालं कार्यक्रम. ह्यांना एकदा 7 फेरे घ्यायला लावलो म्हणजे ह्यांना बंधनामध्ये अडकवून मी झालो मोकळा. चला पहिलंच वचन या ठिकाणी सुंदर असं पहिली फेरी झाली. यानंतर आता दुसऱ्या फेरी होतं. चला मंडळी नमस्कार, राम राम. सबस्क्राईब करा.